अंदाज नेमका काय सांगतोय त्याबद्दल सविस्तर विश्लेषण करण्यासाठी अनेक मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आता आपल्यासोबत आहे झी 24 तास संपादक निलेश खरे सर, काँग्रेस नेते राजू वाघमारे सर, सोबतच अतुल लोंढे देखील आपल्यासोबत आहेत आणि भाजपकडून बोलण्यासाठी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला सर, मुख्यतः ज्या स्वरूपाचे पोल समोर येताना पाहायला मिळते, भाजप आणि काँग्रेस या दोघांमधलं अंतर हे अत्यंत कमी स्वरूपाचं पाहायला मिळेल। 5 ते 7 जागा इतकं अंतर ह्या दोघं पक्षांमध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पाहायला मिळते। छत्तीसगडमध्ये काँग्रेस सहजतेने सत्तेत येईल अशा स्वरूपाची परिस्थिती आहे। तेलंगणामध्येही काँग्रेस या ठिकाणी मजल मारताना पाहायला मिळते। मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली 2 राज्य राजस्थान आणि मध्य प्रदेश, इथे सहजतेनं भाजप हे सत्तेपर्यंत जाऊ शकतं अशा स्वरूपाचं चित्र आहे। मी अतुल लोंढेंकडे जाऊयात सुरुवातीला, कारण ते राजस्थानचे प्रभारी होते। त्या ठिकाणी प्रभारी म्हणजे त्या ठिकाणी होते, हां, तर त्यांच्याशी आपण मीडिया प्रभारी होते, तर आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात। अतुलजी, काँग्रेसला काही यश मिळताना पाहायला मिळत नाही जितकं तुम्हाला अपेक्षित यश होतं राजस्थानमध्ये? नाही, असं आहे निलेशजी की राजस्थान मधला जो कन्फ्युजन लोकांच्या मनात आहे ते असं आहे की दर 5 वर्षांनी मागच्या 30 वर्षामध्ये सत्तांतर होत होतं। मग त्यामुळे लोकांना सर्वे करणं सोपं कठीण जात होतं। मग काही सर्वे असे आले की गहलोत साहेबांची पॉप्युलरिटी किती तर 44%, वसुंधरा राजेंची किती तर 27%। मग कांग्रेस ने बहुत अच्छा सरकार दिया है, बहुत अच्छी स्कीम्स है, हम बहुत हैप्पी है। पण 5 वर्षांनी बदलतं बा सरकार, ज्याच्यामुळे चुनाव फसा आहे म्हणजे राजस्थानची जी चर्चा होती ती मी तुम्हाला सांगतोय। पण प्रत्यक्षामध्ये चिरंजीवी योजना जी 25 लाखाचा जो विमा आहे त्याच्याने अनेक लोकांचं जीवन सुकर केलं, अनेक लोकांना फायदा झाला आणि चिरंजीवी योजना तिथे खूप पॉप्युलर आहे। दुसरी गोष्ट 500 रुपयाचं सिलेंडर तिथे आम्ही पहिलेच दिलं। महंगाई राहत कॅम्प लावले, त्या महंगाई राहत कॅम्पच्या माध्यमातून लोकांना महिन्याचं राशन सुद्धा दिलं। 1,92,00,000 परिवारापैकी 1,80,00,000 परिवार हे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जे आहे ते लाभान्वित होते या सगळ्या वेलफेअर इकॉनॉमिक्सच्या चौकटीमध्ये। आता मोदीजी तिथे जर सांगत होते मी 450 सिलेंडर दिले, 2 महिन्यापूर्वी 600 बोलले होते। ऑलरेडी तिथे 500 मिळत आहे आणि राजस्थानलाच लागून असलेलं राज्य, शेजारी राज्य कोणतं आहे तर गुजरात आहे। मग गुजरातमध्ये का देत नाहीत असा लोकांना साहजिक प्रश्न पडायचा। हे देशाचे प्रधानमंत्री आहेत, मग देशामध्ये 450 रुपयाचं सिलेंडर उद्यापासून का करत नाहीत? दुसरा एक मुद्दा तिथे जास्त होता तो असा की तिथनं जाहीर केलं पंतप्रधानांनी की मी 5 वर्षासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जी आपण 2 रुपये 3 रुपये किलोने 5 किलो गहू तांदूळ देतो, ते प्रत्यक्षामध्ये नीती आयोगाचं नोटिफिकेशन जे आलं ते नोटिफिकेशन 1 वर्षासाठीचं होतं। मग आता आम्ही एमएसपीची तिथे गॅरंटी दिली, यांनी एमएसपी साठी 726 शेतकऱ्यांचं बलिदान झालं। आता बघा ना, प्रचाराचे मुद्दे झाले तर प्रचार संपला, नाही, मतदान पण संपलं। आता तुम्ही हे सांगा ना, यश आणि अपयश जे आहे तुम्हाला ज्या स्वरूपाचं यश दिसत होतं ते येताना का दिसत नाही याचं कारण तुमच्या अंतर्गत वाद होते तर स्पष्टच आहे। ते तुम्ही किती मिटवण्याचा प्रयत्न केला, मतभेद मिटले मात्र मनभेद मिटले नाही अशा स्वरूपाचं जे चित्र काँग्रेसबद्दल राजस्थानमध्ये तयार झालं, तुम्ही मान्य करता का ते झालं म्हणून? नाही, बघा एक तुम्ही ज्या वेळेस गोविंदसिंग डोटासरा यांच्यावर ईडीची रेड झाली आणि वैभव गहलोतांचे चिरंजीव यांना ईडीने नोटीस पाठवली, त्यावेळेस दिल्लीत जाऊन प्रेस कॉन्फरन्स कोणी घेतली? सचिन पायलटांनी घेतली। अनेक प्रेस कॉन्फरन्सेस, आता मी तिथे मीडिया प्रभारी होतो, अनेक प्रेस कॉन्फरन्सेस आम्ही अरेंज केल्या, अनेक ठिकाणी ते दोघं सोबत होते। त्यामुळे असं म्हणणं की त्यांच्यात काही नव्हतं, हे कसं आहे की ज्या पद्धतीनं बीजेपीला तिथे 7-7 खासदार उतरवावे लागले, तिथे गजेंद्र सिंग शेखावत मध्ये मैं सीएम बनूंगा, ओम बिर्ला वाटते मैं सीएम बनूंगा, राजेंद्र सिंग राठोडला वाटते मैं सीएम बनूंगा, अजित बालकनाथला वाटते तिजारामधनं उभे होते त्यांना वाटते मैं सीएम बनूंगा। 60 ठिकाणी तिथे होतं, तिथे डोके फोडाफोडी होती। 60 तिथे रिबेल उभे झाले होते बीजेपी 60। मुळात काँग्रेसमधली जी अंतर्गत लागण आहे की अनेक मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतात, ती लागण आता भाजपलाही झाली आहे असं चित्र जे ते राजस्थानमध्ये पाहायला मिळत होतं आणि त्यामुळेच भाजप चांगलं करेल की नाही, सत्तेत येईल की नाही हा प्रश्न होता। मी केशव उपाध्यायांकडे जातो। केशवजी, परिस्थितीमध्ये म्हणजे टफ फाईट होती, तुम्हाला एवढं सोपं नव्हतं हे मैदान, अशा परिस्थितीमध्ये राजस्थानमध्ये तर याल पण मध्य प्रदेशमध्ये शक्यता कमी दिसत होती, यश मिळताना पाहायला मिळते? कारण 4-5 जागा काय तुम्ही केंद्रात सत्तेत आहात, तुम्ही सहजतेने तुमच्याबरोबर आमदार आणाल, त्यामुळे सत्ता येऊ शकते तुमची, कसं बघता? नाही, 2 गोष्टी आहेत निलेशजी। सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की गेले महिनाभरापासून किंवा गेले महिनाभर
एक ठराविक मीडिया असेल किंवा आमचे अतुल लोंढेसारखे मित्र असतील, काँग्रेस स्वाभाविक आहे त्यांनी बोलणं, हे सातत्याने अशा प्रकारचं एक विधानं केली जात होती की या बघा 5 राज्यामध्ये सगळीकडे काँग्रेसच येणार, भाजपला काही स्थानच नाही आहे, भाजप सपाटून हरणार, अशा पद्धतीचे एक वातावरण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मीडियातला एक वर्ग, बाकी काँग्रेसचे लोक तर करत होतेच. पण आता एक्झिट पोल आज येतोय, हा एक्झिट पोल आहे, मी पूर्णपणे सन्मान ठेवतो, निकालून यायचा आहे 3 तारखेला. पण या सगळ्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी 3 राज्यामध्ये आत्ता एक्झिट पोलमध्ये दिसतंय, त्यानुसार 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सरकारकडे जाताना दिसत आहेत. जसं एक्झिट पोलमध्ये आहे तसं आमचे स्वतःचे काही रिझल्ट असतात, काही सर्वे असतात, ज्या पद्धतीने आम्ही अंदाज बनत असतो. आणि ज्या पद्धतीचं राजस्थान, एक राज्याचं घेतलं आपण, राजस्थानमध्ये अनेक गोष्टीचे समस्या होत्या. एका मंत्र्यांनी डायरेक्ट लाल डायरी दाखवली होती, भ्रष्टाचाराचे मुद्दे होते, गेलोत आणि पायलटमधला संघर्ष होता, असे अनेक मुद्दे, दलितांवरचे अत्याचार, महिलांवरचे अत्याचार राजस्थानमध्ये फारच गाजले होते. त्यामुळे या सगळ्याच्यामुळे स्वाभाविकपणे गेहलोत सरकारची नाराजी होती आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा राजस्थानमध्ये 77% जवळपास मतदान झालं, जे हायेस्ट आहे आतापर्यंत. गेल्याचं 75%, म्हणजे मला हे मान्य आहे की राजस्थानमध्ये नॉर्मली 70% जास्त मतदान होतं, पण या वर्षीचं रेकॉर्ड विधानसभेचं 77% होतं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असं की साधारणतः अशा प्रकारचं हायेस्ट व्होटिंग हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये असतं. आणि त्यामुळे दुसरी राजस्थानची परंपरा, 5 वर्षांनी सरकार बदलतं या पद्धतीचं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड, नाही केशवजी, मग तुम्ही जसं म्हणतात की 76% आसपासचं मतदान मध्य प्रदेशमध्ये पण झालं, मग मध्य प्रदेशमध्ये पण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निकाल जाईल असं म्हणाल का तुम्ही? नाही असं आहे की नाही, त्याच्यापेक्षा जास्त मतदान मध्य प्रदेश झालेलं आहे. तुम्हाला तेही सांगण्याचा प्रयत्न करतो. राजस्थानमधलं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा इतकं विक्रमी मतदान झालेलं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला विधान करतोय. आणि दुसरं असं की या सगळ्या छत्तीसगडला, तर मगाशी मी राहिलं, छत्तीसगडला तर कुणीच आम्हाला धरत नव्हतं. 13 जागा आमच्या होत्या, काँग्रेसच्या 66-70 जागा होत्या. तिथून भारतीय जनता पार्टीला आज विनिंगच्या ह्याच्यामध्ये काही फार फरक नाही, 4-5 जागांचा फरक दाखवतोय एक्झिट पोलमध्ये, जो प्रत्यक्ष निकालामध्ये पूर्णपणे निघेल हा आम्हाला विश्वास आहे. देशातली जनता, कुणी किती बाता मारल्या, राहुल गांधींनी कितीही एक प्रकारच्या काय गप्पा मारल्या, काय खोटी स्वप्न दाखवली, तरीसुद्धा देशातली जनता विकासावरती मतदान करतीये, देशातली जनता विकासासाठी मतदान करतीये. हे या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळेल. 5 राज्याची निवडणुका निकाल हे तेच आपल्याला सांगतील. अगदी केशवजी, एक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनातला, आमच्या पत्रकारांच्याही मनातला, की कितीही बिकट परिस्थिती असो, भाजप इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये इतकी एक्सपर्ट आहे की ती सत्तेपर्यंत जाऊन पोहोचतेच. काय गमक आहे यामागचं? म्हणजे काय अशी खेळी खेळली जाते, काय अशा स्वरूपाचं एक स्ट्रॅटेजी आखली जाते की सत्तेपर्यंत भाजपला पोहोचणं सहज शक्य होतं? भारतीय जनता पक्ष गमक काही नाही निलेशजी. त्याच्या 3 गोष्टी तुम्हाला सांगतो. त्यातली पहिली गोष्ट, स्वाभाविकपणे सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची विश्वासार्हता, त्यांच्याबद्दल भारतातल्या देशातल्या लोकांचं असलेलं प्रेम, नंबर 1. नंबर 2, भारतीय जनता पार्टीचा तळागाळात काम करणारा कार्यकर्ता, जो दिवस रात्र मेहनत करतो, फक्त इलेक्शन ओरिएंटेड नाही. जसे आमचे राहुल गांधी इलेक्शन झाले की ते 8 तारखेला तिकडे परदेशात जाण्यात, असं मी ऐकलंय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो जनतेच्या सेवेत असतो आणि एक प्रचंड मोठं नेटवर्क भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं जो विचारांसाठी काम करतो, त्या पद्धतीचं. आणि तिसरं त्यातलं सगळं आणखीन एक वैशिष्ट्य, 3 तुम्हाला काय रहस्य हवं होतं. तिसरं असं की भारतीय जनता पार्टीच्या विकासासाठी ज्या पद्धतीने आम्ही देशाच्या विकासाचा विचार करते, त्याला साथ देणारी या देशातली जनता, ही त्रिसूत्री आहे भारतीय जनता पार्टीच्या यशाची. आम्ही गेले 10 वर्ष सातत्याने ज्या निवडणुका आम्ही जिंकतो आहोत, त्या निवडणुकीची त्रिसूत्री तुम्हाला हवी असेल, रहस्य तुम्हाला हवं होतं, ही त्रिसूत्री मी तुम्हाला अगदी. चला, निश्चितपणे ज्या स्वरूपामध्ये स्ट्रॅटेजिक आखणी केली जाते, ज्या जमेच्या बाजू आहेत त्या भाजपच्या आपण मान्यच करायला हव्या. या जमेच्या बाजू आहेत की योग्य स्वरूपामध्ये समन्वय असतो, नियंत्रण असतं कार्यकर्त्यावरही आणि नेतृत्वावरही. काँग्रेस त्यात कमी पडतं का? आपण पुन्हा अतुल लोंढेंकडे जाऊ. अतुल लोंढेजी, ठीक आहे, यश मिळतंय, काँग्रेस वाढतीये. तेलंगणासारख्या राज्यामध्ये जिथे तुम्ही शून्य झाले होता, काँग्रेस संपली असं म्हणत होता, तिथे तेलंगणामध्ये यश मिळताना पाहायला मिळतंय. पण जितकं नियंत्रण किंवा जितकी रसद तुम्हाला पोहोचवणं अपेक्षित आहे, तितकी तुम्ही पोहोचवू शकला नाही या राज्यांमध्ये? नाही, रसद तर नक्कीच आम्ही पोहोचू शकलो नाही, ही गोष्ट खरी आहे. रसद सगळी कोणत्या पक्षाकडे मागच्या 9.5 वर्षात गेली हे सगळ्या जनतेला माहिती आहे. पण मी नॅरेटिव्ह सांगतो तुम्हाला कसं आहे. हे सांगत होते दलितांवर अत्याचार झाला. ज्या मलिंगा नावाच्या आमदाराला एका दलित व्यक्तीला मरतपर्यंत मारलं, त्याची आम्ही तिकीट कापली. दलितांवरचा अत्याचार काँग्रेस सहन करणार नाही म्हणून. तो मलिंगा बीजेपीत गेला, त्याला दुसऱ्या दिशेने तिकीट दिलं. डायमा नावाचा यांचा एक मोठा पदाधिकारी या पक्षाचा, तो डायस वरून मोठी सगळी नेते असताना सांगतो की गुरुद्वारा इस राजस्थान में नाशूर बन चुकी है, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पंजाबमध्ये.
तर या सगळ्या गोष्टी आदिवासींच्या तोंडावर आपण पाहिलं की लघवी करतानाचे चित्र पाहिले, यांनी दलित लोकांना मारताना यांचे नेते जे आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक्सपोज झाल्या. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. हे म्हणत होते मोदी साहेबांची क्रेडिबिलिटीच राहिली नाही ना. 450 तुम्ही गुजरातमध्ये 450 सिलेंडर का देत नाही हे विचारलं लोकांनी, की बा हे देशाचे प्रधानमंत्री आहेत, पूर्ण देशात का लागू होत नाही. पेपर लीकच्या संदर्भामध्ये नाही, पण त्यांनी रात भरण्याचा प्रयत्न केला. लोकांनी विचारलं 24 पेपर अतुलजी, लीक एक प्रश्न आहे तुम्ही साधा की- कायदा केला नाही, कोणी नाही पकडलंही नाही तुम्ही अतुलजी, तुम्ही काँग्रेसचे नेते म्हणून, काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून नरेंद्र मोदींची विश्वासार्हता राहिली नाही, क्रेडिबिलिटी राहिली नाही, अशा स्वरूपाचा आरोप करणं साहजिक आहे. पण मग त्यांना मतं कशी मिळतात हो? मग 5 राज्यांपैकी जर 3 राज्यांमध्ये ते सत्तेपर्यंत पोहोचत असतील तर ही मतं येतात कुठून? हा प्रश्न तयार होतो ना. ही क्रेडिबिलिटीचीच मतं आहेत की आणखी कसली मतं आहेत? ऐकून घ्या. 3 राज्यामध्ये म्हणतात तुम्ही एक्झिट पोल तुम्ही सांगून आले. मी तुम्हाला सांगतो एकाही राज्यामध्ये भाजपची सत्ता येणार नाही. मिझोराममध्ये देशाच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं की मित्रपक्ष सांगतो की मी तुमच्यासोबत डायस शेअर करणार नाही. मिझोराममध्ये देशाचे पंतप्रधान गेले नाहीत. हे सत्य आहे. त्याच्यानंतर मला सांगा की काय सांगतील. 24 पेपर लीक झाले गुजरातमध्ये, अजूनपर्यंत कोणाला अरेस्ट नाही. व्यापमचा घोटाळा, 100 पेक्षा जास्त लोक मेलीत त्याच्यामध्ये, अजूनपर्यंत काही सत्य समोर आले नाही. पटवारी घोटाळा, सगळे यांचे आमदार त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड. बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न चंबल संभागमध्ये झाला. या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आहे. बालाघाटमध्ये अजून काउंटिंग सुरू व्हायचं, पेपर बॅलेट जे आहे त्याच्या पेट्या उडून टाकल्या कलेक्टरने बालाघाटच्या. याच्यावर अजूनपर्यंत इलेक्शन अतुलजी, आपल्याला आज एक्झिट पोल आहेत, अजून निकाल आलेले नाही. आपण 3 तारखेला निकाल येताना 3 तारखेला अतुल लोंढेंना करू द्यावी. आज हो ना, रडारडी 3 तारखेला अतुल लोंढेंना करू द्यावी. आज तुम्ही कशाला भरपूर रडत मेहनत करता केलेली आहे. अतुल लोंढे? महिनाभर बलभावानंतर तुम्ही रडत राजस्थानमध्ये करा. होता. हे काय तुम्ही खूप चाललंय? उत्तम पद्धतीने समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही अतुल लोंढे 3 तारखेला रडारड करा. ही अगदी, पराभवानंतर अतुलजी, कशासाठी तुम्ही रडारड करताय आजच? अगदी अतुलजी, खरंच आज भांडण्याचा दिवस नाही. थोडंसं सिंहावलोकन व्हावं, जे काय झालं त्याच्याकडे एक नजर टाकावी या दृष्टीने चर्चा आहे. मी मुद्दे मांडतोय, यांच्याकडे मुद्दे हरकत नाही. अतुलजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 3 तारखेचे निकाल तुम्ही म्हणतात तसे येतील अशी अपेक्षा करूयात. तुम्ही खूप महिनाभर मेहनत केली आहे. पुढचे 2 दिवस तुम्ही आराम करा. 3 तारखेला तुम्हाला परत एक किल्ला लढवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद अतुलजी, तुम्ही सहभागी झालात या चर्चेमध्ये, त्यासाठी म्हणून. निश्चित. तेव्हा 5 राज्यांचे एक्झिट पोलचे अंदाज आपण बघतोय आणि मध्य प्रदेशचा जो सुधारित अंदाज आहे, आता 4था एक्झिट पोल आहे, तो ऍड केल्यानंतर सरासरी जर एक्झिट पोलशी बघितली तर आता भाजपला 115 जागी यश मिळू शकतं, असा सरासरी अंदाज एक्झिट पोलचा सांगतोय. तर 113 जागी काँग्रेसला जागा मिळू शकतात आणि इतर पक्ष अपक्षांच्या वाट्याला अवघ्या 2 जागा मिळू शकतात. एक्झिट पोलचा अंदाज पोल ऑफ पोल मध्य प्रदेशचा आपण बघतोय. 4ही एक्झिट पोल एकत्र केले तर आता भाजपची सरशी मध्य प्रदेशात होताना बघायला मिळतेय. अगदी स्पष्ट चित्र की भाजपला सत्ता मिळू शकते मध्य प्रदेशमध्ये. आणि मध्य प्रदेशमध्ये जर भाजप पुन्हा एकदा सत्ता राखण्यामध्ये यशस्वी झालं तर काँग्रेससाठी हा एक मोठा पराजय म्हणावा लागेल. ज्या स्वरूपाची परिस्थिती होती, सहज सत्तेपर्यंत काँग्रेस पोहोचू शकतं, केकवॉक आहे काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये, अशा स्वरूपाचे चित्र होतं. आणि त्यातून पण जर सत्तेपर्यंत काँग्रेस पोहोचू शकत नसेल तर हे नेतृत्वाचं अपयश म्हणून बघितलं जाईल. छत्तीसगडमध्येही काँग्रेस स्पष्ट बहुमताकडे आहे. त्या ठिकाणी स्थानिक नेतृत्वाचं यश आहे, ते आपण मान्य करायला हवं. राजस्थानमध्ये परिस्थिती खूप काही काँग्रेससाठी सुखावं आहे अशी नाही, सत्ता आहे गमावता आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे. राजू वाघमारे आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, ते आता या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. पण केशवजी, तेलंगणाचा जर विचार केला तर तेलंगणामध्ये तुमचे आकडे बरे होते मागच्या वेळेला, त्यापेक्षा तुम्ही खूप काही न वाढता तिथे काँग्रेस वाढताना पाहायला मिळते. आणि म्हणजे दक्षिण दरवाजा कर्नाटकाच्या माध्यमातून काँग्रेससाठी उघडला गेलाच होता सत्तेचा. आणि जर तेलंगणा आली तर डोकेदुखे ठरू शकतं भाजपसाठी, तेलंगणा काँग्रेसच्या हातात गेलं तर. 2 गोष्टी आहेत मुळामध्ये. पहिल्यांदा आपण तर एकतर हा एक्झिट पोल आहे, त्यामुळे त्याच्यावरती त्या पद्धतीने बघितलं पाहिजे, सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की तेलंगणामध्ये भारतीय जनता पार्टीला लोकसभेला 2019ला सुद्धा लाखाच्या वर जागा होत्या. लोकसभा आम्ही तिथली जिंकली होती. हैदराबादमध्ये जागा त्या मिळवल्या होत्या. त्यामुळे तिथे लोकसभेला हे भारतीय जनता पार्टीला यश नेहमीच मिळालं आहे. प्रश्न आहे की विधानसभेला, तिथल्या मागच्या विधानसभेला भारतीय जनता पार्टी मर्यादित क्षमता होती आणि आत्ता भारतीय जनता पार्टी ताकद वाढली. भारतीय जनता पार्टीची मतांची टक्केवारी आपल्याला वाढलेली दिसेल. काही चमत्कारिक निकाल सुद्धा त्या दिवशी त्या ठिकाणी येतील. ज्या पद्धतीचे महाराष्ट्रातले कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले होते ते आम्हाला सांगत होते की ज्या पद्धतीने तिथे आता भारतीय जनता पार्टीचं चित्र बदलतंय, त्यामुळे पहिल्यापेक्षा खूप चांगली परिस्थिती भारतीय जनता पार्टी तिथे येते.
त्यामुळे आता जरी आम्ही एक्झिट पोलमध्ये खूप मागे दिसत असलो किंवा काय फार वाईट नाही, पण परिस्थिती असली, केशवजी तरी प्रत्यक्ष भाजपची निकालामध्ये परिस्थिती अशी सुधारते का आता आम्ही नसणार आहे. नाकारत नाही. तेलंगणामध्ये एवढा अनेक विश्वास- राज्यांमध्ये भाजपची परिस्थिती सुधारते, उत्तम पद्धतीचे निकाल भाजपच्या बाजूने 3-4 राज्यांमध्ये दिसत आहेत. पण तेलंगणामध्ये संपलेली काँग्रेस पुनर्जीवित होते. काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट असेल, तेलंगणासारखं राज्य जर काँग्रेस सत्तेपर्यंत किंवा सत्तेच्या अगदी जवळ पण पोहोचत असेल तर. म्हणजे तुम्ही जे काँग्रेस मुक्त भारत अशा स्वरूपाची घोषणा करत होतात ना, त्याला छेद देणारी घोषणा असेल म्हणून म्हणतोय. नाही, 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. मुळामध्ये आपण ही सगळी चर्चा करतो त्या गृहितावरती धरून आधार आहोत की आता तेलंगणात निकाल लागला आणि काँग्रेस सरकार बनवत आहे. कदाचित ही शक्यता खरी सुद्धा होईल, पण त्याला 3 तारखेला त्याची उत्तर आपल्याला द्यावी लागतील. 3 तारखेच्यावरती विचार करावा लागेल. आज या शक्यतेवरती ठाम धरून मत व्यक्त करणं घाईचं ठरेल. एक दुसरं त्याचं असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टी एका पक्षाच्या विरोधात नाही तर काँग्रेस नावाची भ्रष्टाचाराची जी प्रवृत्ती आहे त्याच्या विरोधात आहे. मोदीने त्यावेळी पण सांगितलं, मोदींनी सांगितलं होतं की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत. ज्या पद्धतीचं काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार आहे, घराणेशाही आहे, त्याच्या विरोधात आहोत आणि त्याच्या विरोधातली लढाई आजही भारतीय जनता पार्टीची सुरू आहे. त्यामुळे एखाद्या राज्यामध्ये काँग्रेस आलं किंवा नाही आलं, भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचार विरोधातला लढा हा कायम सुरू असेल. केशवजी, तो अत्यंत संपणार नाही. सम्यक आणि तशा अर्थाने अत्यंत काँग्रेस मुक्त भारत अगदी या घोषणेकडे आपण केशवजी, बघितलं पाहिजे. उत्तम स्वरूपाचं अनालिसिस आणि सम्यक अशी जी तुमची प्रतिक्रिया आलेली आहे, योग्य प्रतिक्रिया येताना पाहायला मिळते. राजू वाघमारेंकडे जातो, कारण त्यांच्यासाठी सुखावह बाब आहे की राजू वाघमारेंचा पक्ष काँग्रेस जो दक्षिणेमध्ये लयाला जात होता, कर्नाटकातून सत्ता आली, मात्र तेलंगणासारखा जे राज्य त्यांनी तयार केलं, ज्याला वेगळं राज्य दर्जा दिला, त्या राज्याने त्यांना पूर्ण नाकारलं होतं आणि ते अचानक स्वीकारताना पाहायला मिळतंय. राजू वाघमारेजी कसं बघता? एक गोष्ट लक्षात घ्या की तेलंगणामध्ये ज्या पद्धतीने भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळाला, त्यावेळेपासून राहुलजींच्या पाठीमागे तेलंगणाची जनता उभी राहिली. राव साहेबांचा आणि त्यांच्या घराण्याचा पूर्णपणे जो भ्रष्टाचाराचा प्रकार हा त्या राज्यामध्ये होत होता, त्या राज्याचा पूर्णपणे ऱ्हास होत होता हे जनतेच्या लक्षात आलं. भाजपचा तर काही तिकडे संबंध नाही. त्याच्यामुळे काँग्रेस हा एकच पर्याय आहे की काँग्रेसच त्यांना इथून वाचवू शकते आणि काँग्रेसच राज्याची प्रगती करू शकते. त्यामुळे तेलंगणातली जनता, खास करून रुरल भागातली आणि इव्हन शहरातली, पूर्णपणे काँग्रेसच्या मागे उभी राहिली. त्याच्यामुळे तेलंगणामध्ये आम्ही येतोय. अगदी तेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेत येत आहे अशा स्वरूपाचा ते विश्वास व्यक्त करतायत. एक्झिट पोल कट टू कट आहेत. BRS स्पर्धेत आहे. भाजप BRSच्या मदतीला धावून जाऊ शकते. इतकंच नाही तर MIM पण तिथं भाजपसह BRSच्या मदतीला जाऊ शकते. BRS आणि MIM एकत्र आले आणि भाजप जरी एकत्र आली तरी आमचा डिफरन्स एवढा असणार आहे की तेलंगणामध्ये बहुमत हे जे आहे हे चला, तुम्हाला शुभेच्छा. जर तेलंगणा येत असेल तर काँग्रेसला शुभेच्छा. आम्हालाही वाटतं की विरोधी पक्ष बळकट व्हावा. जर विरोधी पक्ष बळकट होत असेल या निमित्ताने तर हरकत काहीच नाही. संजय आवटे वरिष्ठ पत्रकार आपल्याबरोबर आहेत. आपण थेट जाऊयात संजय आवटेंकडे. संजय आवटेची एक्झिट पोल आणि पोल तुम्ही बघितले असतील. अंदाज जे तुमचे होते किंवा पत्रकारांचे होते, त्या अंदाजाला एक्झिट पोल बरोबर ठरतायत की पत्रकारांचे अंदाज चुकले असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला असं वाटतं की साधारणपणे पत्रकारांचे किंवा माध्यमांचे जे अंदाज होते ते बऱ्यापैकी बरोबर ठरतायत किंवा तिथे जाऊन ज्या प्रकारचे रिपोर्ट्स प्रसिद्ध होत होते तर साधारणपणे त्या प्रकारेच गोष्टी घडतायत. ज्या प्रकारे तुम्ही आता मगाशी उल्लेख केला, मुळामध्ये हा सगळा जो निकाल आहे या निकालामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काँग्रेससाठी हा निकाल म्हणजे एक्झिट पोल जे आहे ते बऱ्यापैकी आश्वासक आहेत आणि जर या प्रकारे घडलं तर काँग्रेससाठी हे अतिशय प्रॉमिसिंग असणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की काँग्रेस संपलेली आहे, काँग्रेसला आत्ता काही त्या अर्थानं काही वाव असणार नाही, अशा प्रकारची बरीच चर्चा सुरू होती आणि नरेंद्र मोदींशिवाय भाजपशिवाय जवळपास काही नाही आहे पूर्ण पटलावर राजकारणाच्या, अशा प्रकारची मांडणी केली जात होती. अशावेळी हे जे एक्झिट पोल येत आहेत, मला असं वाटतं की तेलंगणाकडे जरा गंभीरपणे बघितलं पाहिजे. मुळामध्ये मला आठवतं की जेव्हा हैदराबादमध्ये राहुल गांधींची रॅली झाली, राहुल गांधींची पदयात्रा झाली, त्या पदयात्रेच्या वेळी मी स्वतः हैदराबादमध्ये होतो आणि मी बघितलं की हैदराबादमध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता असं दिसतंय की तेलंगणामध्ये ज्या प्रकारे खरं म्हणजे BRS उलट पक्ष आता बऱ्यापैकी साम्राज्य विस्तार करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. आपण बघतो आहोत की BRS महाराष्ट्रामध्ये आली, BRSनं महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीकडे सुद्धा काही जागा जिंकल्या. असं सगळं होत असताना प्रत्यक्ष तेलंगणामध्ये मात्र BRS अडचणीमध्ये असणं आणि तिथे काँग्रेसनं मुसंडी मारणं हे फारच महत्त्वाचं काँग्रेससाठी आहे असं मला वाटतं. तेलंगणामध्ये उद्या काँग्रेसचं सरकार आलं तर आश्चर्य वाटू नये अशा प्रकारचा एकूण तिथला कल दिसतो आहे. म्हणजे कर्नाटक नंतर तेलंगणा, मला असं वाटतं की साधारणपणे दक्षिण भारतामध्ये काँग्रेस
काँग्रेस ज्या प्रकारे मुसंडी मारताय, कारण मुळामध्ये उत्तर भारत किंवा ज्याला काऊ बेल्ट असं म्हटलं जातं त्या ठिकाणी भाजपचा वर्चस्व जरी असला तरी सुद्धा दक्षिण भारतामध्ये जर काँग्रेसनं या प्रकारे मुसंडी मारली तर एक वेगळ्या प्रकारचं आव्हान उभं राहू शकतं. हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मला असं वाटतं की काँग्रेसला थोडीशी टक्कर असेल, लढत असेल, पण तरी सुद्धा काँग्रेसचा पराभव होईल अशी काही छत्तीसगडमध्ये अवस्था नाही. तर काँग्रेससाठी ते सुद्धा एकूण चांगलंच आहे. मध्य प्रदेशमध्ये आता आपण असं बघतो आहोत की बऱ्यापैकी नेक टू नेक फाईट आहे. कदाचित भाजपला फायदा होऊ शकतो, पण जरी भाजपला फायदा झाला तरी सुद्धा काँग्रेस फार दूर असेल सत्तेपासून असं वाटत नाही. सत्तेमध्ये सुद्धा काँग्रेस कदाचित येऊ शकते. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेस आणि भाजप यांची लढत जी आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं पाहिजे की तो फायदा होऊ शकतो. राजस्थानमध्ये जो राजस्थानचा एकूण स्वभाव आहे त्यामुळे कदाचित सत्तांतर होऊ शकतं, पण राजस्थानमध्ये सुद्धा फार मोठ्या फरकाने काँग्रेस मागे राहील असं काही मला वाटत नाही. एकूण मला असं दिसतंय की हा सगळ्यांचा निकाल जर बघितला तर एकूण काँग्रेससाठी आश्वासक, प्रॉमिसिंग अशा प्रकारचा निकाल आहे. आणि आपण हे निश्चित, म्हणतो आणि आहोत की याबद्दल मुळामध्ये ही सर semi-final आहे. वाघमारे आहेत आपल्यासोबत, काँग्रेस नेते निवडणूक राजू असणार आहे. वाघमारेंकडून आपण जाणून घेऊयात. आश्वासक चित्र एक्झिट पोल मधून काँग्रेससाठी आहे, मात्र मागचं मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्याही आधी गोव्याचं वगैरे उदाहरण बघता जरी बऱ्यापैकी सीट्स काँग्रेसच्या निवडून आल्या तरी नंतर ऑपरेशन कमळसाठी प्लॅन बी काँग्रेसचा तयार आहे की नाही? नाही, आमचा आता प्लॅन बी नाही, प्लॅन बी, सी, डी, ई सगळे रेडी आहेत. कारण भाजप ज्या पद्धतीने राजकारण करतं आणि भाजप ज्याप्रमाणे जनतेच्या मताचा अपमान करतं त्याला काउंटर चॅलेंज करण्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे. मध्य प्रदेशमध्ये जरी एक्झिट पोल अशा पद्धतीने दिसत असले, मी स्वतः मध्य प्रदेशमध्ये होतो, फरक जो आहे तो चांगलाच मोठा फरक असणार आहे. कारण शिवराज सिंग चौहानांवर जे लोक नाराज आहेत त्या पद्धतीचा, आणि तुम्हाला लक्षात येईल की भाजपच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे त्यांनी खासदारांना तिकडे तिकीट दिल्या. तीच परिस्थिती राजस्थानमध्ये झाली. राजस्थानमध्ये पण वसुंधरा राजे खूप नाराज आहेत. ज्या खासदारांना तिकीट दिल्या ते स्वतः त्याच्यामध्ये तयार नाही आहेत की आम्हाला तिथे काम करायचं आहे राजस्थानमध्ये. त्याच्यामुळे ग्राउंड रियालिटीमध्ये भाजप खूपच मागे पडली आहे. आणि मगाशी संजय आवटे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे छत्तीसगडमध्ये हँड्स डाऊन काँग्रेसचा विजय हा नक्की होणार आहे. कारण बघेल सरांचं जे काम आहे मुख्यमंत्री साहेबांचं, आणि जो एक प्रकारचा मला असं वाटतं की एक असं गोष्टी करायला नको, पण ज्या पद्धतीच्या गोष्टी भाजपकडून करण्यात आल्या, ईडीची धाड, ते 500 कोटी मिळाले आहोत, त्या निवडणूक चालू असताना सत्ता जी असते ती केंद्र आणि निवडणूक आयोगाच्या हातात असते. मग त्यांच्या अखत्यारीत असताना 500 कोटी येतात कुठे, मिळतात कुठे, कोणतरी एक नाव घेतो. आता उद्या मी नाव घेतलं, निलेश करेंकडे 500 कोटी मी दिलेत, तर यांना पकडणार का? असा पोरखेळ जो भाजपनी केला काही ईडी आणि याच्या माध्यमातून, त्याचा वाईट परिणाम मतदारांवर झाला. लोक हे बोलत होते आणि त्याचाच परिणाम इतर राज्यातल्या निवडणुकीतही झाला. त्याच्यामुळे काँग्रेस या निवडणुकांमध्ये अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी मारून तुम्हाला आलेली दिसेल. निश्चित, आणि ही उभारी तुम्ही घ्यावीत की आता भाजप ही उभारी रोखण्यासाठी अजून काही करते हे आता 3 तारखेला आणि त्यानंतर कळेल. हे एक्झिट पोलचे अंदाज आहेत. कुणाची सत्ता येऊ शकते, काँग्रेससाठी सकारात्मक चित्र आहे, भाजप सत्तेत येणारच या विश्वासावर ठाम आहे. तेव्हा 3 तारखेला नेमकं चित्र स्पष्ट होईल. त्याआधी या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, या चर्चेत सहभागी झाले, सगळ्यांचे मी आभार मानते. आई भवानीचा गजर म्हणजे